मॅथमॅटिकल लॉजिक ह्या चॅप्टरमधली एक महत्त्वाची ट्रिक जी की विथ टेबल जी काय आहे आपल्याकडे आपण बघतोय ट्रिक बघतोय बघ कंडिशन तुला ही लक्षात पाहिजे फर्स्ट ऑफ ऑल आणि इम्पॉर्टंट आहे टी 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 एफ एफ टी एफ एफ का कारण एक वाक्य बरोबर असेल दुसरं वाक्य बरोबर असू शकतं अशा पद्धतीची ही जी कंडिशन आहे पाठ पाहिजे त्यानंतर आपण बघतो फर्स्ट ऑफ ऑल अँडचा ट्रूथ टेबल ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचे पी अँड क्यू मध्ये ह्या ट्रूथ टेबलमध्ये फक्त टी 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 ए रिमेनिंग पार्ट फक्त एफ आय एवढंच लक्षात ठेवायचे सेकंड काय बघ लक्षात घे आपल्याकडे ऑरचा ट्रूथ टेबल आहे ह्याच्यामध्ये एफ 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 आहे बाकी सगळं रिमेनिंग पार्ट काय आहे आपल्याकडे टी ए आलं लक्षात आणि इफ देनचा पार्ट आहे आता इफ देनच्या टेबलमध्ये काय आहे टी एफ एफ आहे रिमेनिंग पार्ट टी ए आणि लास्टच्या टेबलमध्ये फक्त दोन कंडिशन्स ह्या एफ आहेत ज्या की आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात बाकीचा रिमेनिंग पार्ट जो आहे आपला असतो तो आपल्याकडे तीच आहे ठीक आहे ही काय एक शॉर्ट ट्रिक आहे जी की मॅथमॅटिकल लॉजिकमध्ये ट्रूथ टेबल्स पाठ करायची गरज लागू देत नाही शिवाय ह्या कंडिशन्स होत जातात ठीक आहे